शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा। दरवर्षी ऑनलाईन हयातीच्या दाखल्यासाठी शिबिर, QR कोड ओळखपत्रांसाठी शिबिर, स्नेह संमेलन, संगीत संध्या यासारखे अनेक कार्यक्रम ठाणे शाखेने केलेले आहेत. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन. हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्वधर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्गन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळगुया गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान, शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. गुलाबाच्या फुलासारखं खरं तर आपण जगलं पाहिजे. ते कसं असतं गुलाबाचं फुल माहितीये का तुम्हाला? काही झालं तरी गुलाबाचं फुल हे गुलाबाचं फुलच असतं. ते टवटवीत असतं तेव्हा आपलं मनही टवटवीत असतं. आणि म्हणून या पुढचं आयुष्य आपण गुलकंद समजून त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. असं हे गुलाबाचं फुल आहे. त्याची महती आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून फक्त काय पॉझिटिव्ह काय नाही म्हणून सकारात्मकता काय, ही सकारात्मकता आपण सगळ्यांनी थोडक्यात निवृत्तांचं जे आयुष्य आहे ना, हे निवृत्त आयुष्य हे आयुष्यभर कष्ट केल्याचं एक सुंदर फळ आहे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. पाडगावकर असं म्हणायचे, काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. कणत कणत ती गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. कणत कणत ती गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. तेव्हा अंधाराला दोष न देत बसायचं नाही. अंधाराला दोष न देण्यापेक्षा आपण एक एक मेणबत्ती पेटूया आणि गाणं आनंदाचं जगण्यासाठी पुन्हा पुन्हा भेटूया, पुन्हा पुन्हा भेटूया. एखादा व्यक्ती किंवा एखादी पेन्शनर निवृत्त व्यक्तीला काही प्रश्न येतात आणि ते आपण सरकार दरबारी वैयक्तिकरित्या मांडतो, तर त्याला सोडवणूक करायला फार वेळ लागतो, त्याला न्याय लवकर मिळत नाही. पण जेव्हा आपल्यासारख्या संस्थांच्या जवळ तुम्ही सभासद असता आणि असे प्रश्न घेऊन तुम्ही आमच्याकडे येता, तर ते प्रश्न जेव्हा आमच्या स्तरावरती, आता आम्ही तहसीलदार ऑफिस आहे, ट्रेजरी आहे, तिथे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि त्यावर त्यांना न्याय लवकर मिळतो आणि योग्य न्याय मिळतो. कारण आजकाल ज्या ज्या सुधारणा होत आहेत, ज्या नवीन नियमावली येत आहेत, ज्या माहिती येते त्यावरती आपला अभ्यास असतो आणि त्या तऱ्हेने आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. पण एखादं मूल जन्माला येणं, एखादी संस्था जन्माला येणं हे फार कठीण नाहीये, ते आपण सहज करू शकतो. पण जन्माला आलेली संस्था, जन्माला आलेलं मूल ते चांगल्या रीतीने वाढवणं, ते ग्रूम करणं, ते नावारूपाला आणणं, याच्यासाठी पहिले काही वर्ष आई आणि नंतर आई आणि वडील आणि संबंध परिवार जे काही कष्ट करत असतो त्याच्यातूनच ते मूल घडत असतं आणि मग ते आदर्श होत असतं, ते त्याचं आयुष्य पुढचं घडत असतं. आणि हे सगळं जे केलेलं आहे ना, ते आपल्या संघटनेच्या पूर्वासुरीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, हे मी अभिमानाने आपल्याला सांगू इच्छितो. कारण संस्था स्थापन करताना उत्साह असतो, काहीतरी नवीन करून दाखवण्याचा एक जोश असतो. महानगरपालिका सेवेत आपण असताना संपूर्ण हयात घालवली, त्या आणि आपल्या सहकार्यांबरोबर आपली सुखदुःखे शेअर केली, एक परिवार म्हणून त्यांच्या बरोबर राहिलो. ते सर्व सेवानिवृत्तीनंतर संपुष्टात येत असल्याने आयुष्याचा उत्तरार्ध एकाकी किंवा निरस वाटत असे.
परंतु सर्व स्थित्यंतरे पाहणारी आपली पिढी मात्र या बाबतीत सुदैवी ठरलेली आहे. आपण कोविडही पाहिला आणि प्रसार माध्यमांचा आविष्कार केला. त्यामुळे व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले गेल्यानंतर हे एकाकी जीवन संपुष्टात आले आहे. दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका, मुलाखतकार आणि आजच्या या स्नेहसंमेलनातील गप्पांच्या गावा जावे या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या सौ दीपाली केळकर यांनी आपल्या मधुर आवाज, रसाळ वाणी आणि ओघवत्या भाषाशैलीतून मराठी भाषेतील समृद्धी, गोडवा, पावित्र्य, महानता, वैभवशालीनता कौशल्यपूर्ण सादर करून सभागृहातील प्रेक्षकांची मने जिंकली. तर मग काय मंडळी, तुम्ही पण येताय ना या गप्पांच्या गावी? मला एकटीने जाण्यात अजिबात मजा नाही. गावाला जाताना कसं ग्रुप पाहिजे ना बरोबर. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा 200% सहभाग मला कार्यक्रमामध्ये अपेक्षित आहे. ते भाषण नाही, हे व्याख्यान नाही, या छान गप्पा आहेत आणि म्हणूनच शीर्षक गप्पांच्या गावा जावे असंच आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे. हा एकटीचा कार्यक्रम नाही, पण सहलीमध्ये, ट्रिपमध्ये एक कोणतरी लीडर असतो ना, तसं तेवढं काम मी फक्त करणार आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून या गावाला जायचंय. तेव्हा गणपती बाप्पा. स्नेहसंमेलनातील नाट्यप्रवेश. वा गुरु हे नाटक म्हणजे जीवनेच्छा वाढविणारा, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारा एक हसता खेळता नाट्य आविष्कार आहे. लेखक चंद्रशेखर फणसळकर, दिग्दर्शिका सुषमा भागवत, यातील प्रमुख कलाकार मोहन साठम, मंचल दरणे आणि अपर्णा शेट्टे. सादर करीत आहे वा गुरु मधील काही झलक. ह्या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकांचा समावेश नव्हता. महत्वाची गोष्ट म्हणजे हा या गुरुंनी घेतलेला त्याच्या आयुष्यातील शेवटचा वर्ग होता. शिकवण्याखेरीज काहीच केलं नाही मी. हाडाचा शिक्षक म्हणतात ना, तसा आहे मी. हाडं ठिसूळ झाली सगळी, पण शिक्षकाचा पिंड अजून ठणठणीत आहे या देहात. त्या डॉक्टरने मला सांगितलं, सप्रे सर, तुमचा हा आजार बरा होणारा नाहीये. मी त्याला म्हणालो, हे बघ, बरा होणं न होणं ही पुढची गोष्ट, ती आपल्या हातात नसते. औषध घेणं आपल्या हातात असतं, तेवढं तू मला दे. तर डॉक्टर म्हणाला, सॉरी सर, अनफॉर्च्युनेटली या आजारावर काही औषधही नाही. तुम्हाला त्रास होत असेल तर मग मी नाही थांबत. अरे 16 वर्षांनी आलास का रे आणि लांब उभा राहून ओळख काय करून देतोस? ये तुम्हाला परत तरुण व्हावंच नाही वाटत? एकदा 25चा गाढ होऊन झालं, आता 70-80चा शाणा होऊ दे, बघू दे. अरे जगात जे जे सुंदर असतं ना, त्याचा अधिक जाणतेपणाने आस्वाद म्हातारपणीच घेता येतो. अशी आर्जव करणारी मला कोणी भेटली असती तर मी जाणं सुद्धा रहित केलं असतं. मग आणून ठेवते एखादी बेगम. खवा आहे नुसता खवा. खवा? या बाईचा आवाज ग. सगळ्या उपमा खाण्याच्याच बऱ्या सुचतात. इतकं महत्वाचं दुसरं असतं का आयुष्यात? गेल्यावर लोक किती चांगलं बोलतात त्याच्याबद्दल, पण गेलेल्या माणसाला एक शब्द सुद्धा ऐकायला मिळत नाही. म्हणून मी जाण्यापूर्वी हे उरकून घ्यायचं ठरवलंय. मित्र हो, आज सप्रे सर आपल्याकडे नाही. मला अत्यंत वाईट वाटते की माझ्या निवडणूक प्रचाराला ते नाही. विधानसभा नाही आणि लोकसभा पण नाही, ही शोकसभा आहे. माफ करा. आजच्या या शोकसभेला सरांनी मला स्वतः फोन करून आमंत्रित केलं. अरे मी कसं आमंत्रित करीत होते? मी हयात नाहीये.
आपल्याला खरोखर चित्त झाल्यावर नाहीये. सरांनी नव्हे सुधाताईंनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सरांच्या आत्म्याला शांती लावो आणि मरणोत्तरी त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झोपेत घोरायची सवय होती आणि हिला झोपेत चालायची. जरा डोळा लागला रे लागला की ठरायचं लेफ्ट राईट सुरू. बहुतेक यांच्या घोरण्याचा त्रास होऊ दे म्हणून निसर्गानं झोपेत चालावी अशी व्यवस्था केली असावी. नंबर 6. हे बघ, आता तू तुझी श्रद्धांजली आवरली नाहीस ना तर तुझ्या मुसक्या बांधून आत न्यायची व्यवस्था मला करावी लागेल. तर सरांच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो अशी मी आपल्या सर्वांतर्फे ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि ही शोकसभा संपली असे जाहीर करते. धन्यवाद. हो, पण अल्पोपहाराची व्यवस्था मागच्या बाजूस केलेली आहे. सगळे खायला पिटली हाऊस शोकसभेची.
स्नेह संमेलनातील लकी चॅम्प प्रथम क्रमांक मधु अंबोणकर, द्वितीय क्रमांक विजय पाताडे, तृतीय क्रमांक उल्हास देवधर. ठाणे पश्चिम येथील ज्ञानराज सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवात सेवानिवृत्तांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने स्नेहसंमेलन सोहळ्यात सहभाग घेतला. या दिमाखदार स्नेहसंमेलनाची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया. वैशिष्ट्ये: दिमाखदार स्नेहसंमेलन, आखीव रेखीव आयोजन, उत्कृष्ट नियोजन, लाजबाब निवेदन, उत्तम सूत्रसंचलन, गुणवंतांचा मान सन्मान, मान्यवरांचे उद्बोधन, गप्पांतून ज्ञान मनोरंजन, नाट्याचे उत्तम सादरीकरण, सेवानिवृत्त गायकांचे गायन, सुग्रास स्वादिष्ट भोजन आणि चोख व्यवस्थापन. या वैशिष्ट्यपूर्ण स्नेहसंमेलनाबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणि म्हणूनच या दिमाखदार स्नेहसंमेलनाला अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळालेली आहे.